घरचा तंत्र आणि घरचा वैद्य. आणि आपण दुसरा एक मित्रांनो नवीन चालू केला आहे चॅनल, नैसर्गिक उपचार आणि नैसर्गिक आनंद असे आपले 4 चॅनल आहेत. या चारही चॅनलवर तुम्हाला आज पांढरीच्या काठीची ओळख, पांढरीची काठी काय काम करते, पांढरीचं लाकूड, पांढरीचे मणी कसे बनवायचे, पांढरीचे काय काय फायदे आहेत, पांढरीचं लाकूड काय काय करतं, पांढरीच्या लाकडापासून संरक्षण कसं करायचं, पांढरीच्या लाकडापासून तुमच्या घरापाशी सर्प कसा येत नाही, सरपटणारे प्राणी कसे येत नाही, हिंसक प्राणीपासून कसे संरक्षण, तुम्हाला पांढरीच्या लाकडापासून की मान सन्मान समाजामध्ये काय होतं, ही सर्व माहिती पांढरीच्या लाकडाची देणार आहे मित्रांनो. आणि पांढरीच्या लाकडापासून तुम्हाला ढाळ घ्यायची, पोटात काही खाऊ घातलेलं आहे, पोटातले काही विकार आहेत, कोणी शंका आहे पोटात काही खाऊ घातले वा दुधामध्ये इबेतामध्ये काही करणे कावटाल केलेलं आहे, ह्याची मी सर्व माहिती देणार आहे. कृपया व्हिडिओ किती जरी मोठा झाला पांढरीच्या लाकडाचा, तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं आहे, तर तो आधी एक उपाय आपण एक 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 तुम्हाला सांगायचा प्रयत्न करीन. कारण मी जेवढं गडबडीने बोलतो मित्रांनो की व्हिडिओ कुठेतरी मोठा होणे आणि लोक बघू नये म्हणून एक सांगायचा प्रयत्न आहे. कारण आपण पांढरीच्या लाकडात सांगत राहिलं तर 1 तासाचा व्हिडिओ होईल. तर असं नाही करता आपण लगेच मुद्द्याकडे जाऊ. तर पहिल्यांदा तुम्हाला सांगतो, पोटात काही खाऊ घातलेलं असलं ह्याचा वापर कसा करायचा आहे. असा एक तुकडा घ्यायचा मित्रांनो. असा तुकडा घेऊन शनिवारी आणि गुरुवारी गोमूत्र घ्यायचे 1 कपभर, ह्याच्यामध्ये सांडशीवर उघळून गोमूत्रात 1-2 चमचे किंवा 1 चमचा ह्याचा गंध काढायचा लाकडाचा, गोमूत्रात टाकायचे आणि अश्वगंधा चूर्ण 2 चमचे घ्यायचे. हे एकत्र करून तुम्हाला आमुषापोटी सकाळी घ्यायचे. 11 वाजता तर 11 वाजूस तर 11 10:30 वाजूस तर एखाद्या वेळेस माणसाला जुलाब होतील. जुलाब झाल्यावर घाबरून जायचं नाही मित्रांनो. पोटात काही खाऊ घातलेलं ते निघून जाईल. असं काही दिवस करायचे. ही झालं पोटातला खाऊ घालण्यासाठी. परत मित्रांनो तुमच्या घरासाठी संरक्षण म्हणून काय कशी वापरायची. तर बरेच विचारतात फोन करून लगेच. अर्धवट व्हिडिओ बघते तर लगेच फोन करतात नंबर असल्यामुळं. व्हिडिओ आधी संपूर्ण बघून घ्या. घराच्या संरक्षणासाठी काय करायचं मित्रांनो, असं मोठं लाकूड 1.25 इंचाचा एक एवढा तुकडा काढायचा आहे आणि इथं दोरी बांधून असा घराच्या दाराला लटकावून द्यायचा आहे. असं जर लटकावून दिला तर ह्या जेवढं मोठं लाकूड असेल, मोठं लाकूड जर असलं तर 20 फूटपर्यंत ह्या लाकडाची एक रेंज राहते. त्या रेंजमध्ये साप जर आला तर साप काय करतो, त्याला काही कळत नाही, भांबावून जातो, बेशुद्ध पडतो, एटाळ गोटाळ घालतो तिथंच आणि तिथंच काही कळत नाही. तर त्या टायमाला त्या सापाला मित्रांनो मारू नका. ते एखाद्या कुठेतरी काठीने हे पिशवीत घालून लांब नेऊन जंगलात सोडा, मारू नका. कारण त्याला ह्या वनस्पती आल्यानंतर त्याला काही सुधरत नाही. ह्याच्यामध्ये काहीतरी दैवशक्ती असायला पाहिजे, म्हणून त्याला मारू नका, कुठेतरी लांब सोडून द्या. सापासाठी झालं. दुसरी गोष्ट, तुम्हाला घरी दरवाजेवर बांधायची, दरवाजेवर खिडकीवर प्रत्येक जागी जर बांधले तर जी डोळ्यानं नाही दिसणाऱ्या शक्त्या, वाईट शक्त्या, करणे कावटाल भानामध्ये आलेलं गेलेलं केलेलं चाडा बाजू काय जे असेल ती घरामध्ये तुमच्या येणार नाही. दुसरी गोष्ट, घरात तुमच्या आलं कुठेतरी, समजा कुणी सांगितलंय, शंका आहे की इथं कुठे ते पायरीपाशी बाहेर पुरून ठेवलंय, घरात पुरून ठेवलंय, कोणी घरात पुरून ठेवणार म्हणजे तुमच्या जवळचा माणूस येऊनच घरात पुरून ठेवणार. जर लांब आला असला तर तुमच्या घराच्या दारात रस्त्यावर कुठेतरी पुरून ठेवले. त्याच्यासाठी तुम्हाला ह्याचा वापर कसा करायचा मित्रांनो, ह्याचं काय करायचं, लाकडाची तुम्हाला पेस्ट तयार करायची, गोमूत्र घ्यायचे, त्याचा एक गायत्री मंत्र म्हणा किंवा दुसरा मंत्र म्हणा, ती मंत्र बी एक तुम्हाला देतो. ओमकार आकार ओकार मकार पंचाक्षरी षटाक्षरी श्री वल्लवे हमे सर्व कामात यश दे आणि इथं काय जे पुरलेलं आहे ह्याच्यापासून आम्हाला मुक्तता कर. असं करून गोमूत्रामध्ये गुलाबजल, गोमूत्र आणि पाणी घेऊन ही त्याचा शनिवारी एका फुलानं शिडकाव करायचा आहे घराच्या बाहेरून, घरापाशी, आतमध्ये. जर घरात काही नकारात्मक शक्ती आलेलं गेलेलं जर असलं तर सर्व भस्म होणार आहे ह्याच्यापासून. तर ही वापर करायचा आहे घरामध्ये. तुम्हाला एक आता पूजाला कशी काठी ठेवायची, असे 2 तुकडे हळदीनं रंगवून गायत्री मंत्राचा जप करून तुम्हाला 1 तुकडा, 2 तुकडे तिजोरीत ठेवून द्यायचे. 1 तुकडा हनुमंताचा सिंदूर लावून ओम हनुमते नमः दरवाज्यावर बाहेरून किंवा मधून 1 तुकडा दरवाज्यावर उभा करायचा. दुसरा उपयोग मित्रांनो, 1 तुकडा तुम्हाला पूजेत ठेवायचा, रोजची रोज ह्याची कंटिन्यू पूजा करायची. उभा ठेवायचा, आडवा ठेवायचा नाही, भितडाला लागून असा उभा तुकडा ठेवून द्यायचा. कुठलीही गोष्ट आडवी ठेवायची नाही मित्रांनो. का, आपल्याला एकतर जे आडव्या गोष्टी झाल्या ते उभ्या करायच्यात, उभ्या गोष्टी चालवायला लागायच्या, चालवलेल्या गोष्टी पळवायला लावायच्यात आणि पळालेल्या गोष्टी अजून जास्त पळवायला लावायच्या, म्हणजे अशा गोष्टी घडतात. तरी बघा पांढरीचं असं बरेच ठिकाणी असं जेवढं गोष्टी जशा वापरायच्या तुम्हाला तसे वापरू शकतात. एकदम चांगल्या प्रकारे रिजेक्ट आहे पांढरीच्या लाकडाचा. हे बघा मोठ्या लाकूड आहेत.
आणि मित्रांनो दुसरी गोष्ट, काही लाकडं उशिरा बुडतात ह्याचं बी कारण, ह्या एरियात समजा काही जर नकारात्मक शक्ती असेल, वाईट शक्ती असेल, तर लाकूड पाण्यात लवकर बुडत नाही का, तर तिथं लाकूड गेल्यानंतर त्याचं काम करायचं चालू करत असेल काहीतरी, असा एक अंदाज असेल, त्याच्यामुळे बुडत नाही. त्याच्यामुळे त्याला 2, 3, 4 दिवस पाण्यात बुडायला लागतात कधी कधी. आणि कधी एखादं वातावरण स्वच्छ असलं, तिथं नकारात्मक शक्ती ऊर्जा नसेल, वाईट शक्ती नसेल, तर लगेच पाण्यात टाकले की टपकन बुडल्या जातं. ते पहिले एखादं लाकूड कोणी दिलं तर ती 2-3 दिवस तुम्हाला पाण्यात टाकून ठेवून बघायची, 2 दिवसानं बुडते का एखाद्या टपात येऊन. जर लाकूड बुडलं तर समजायचं त्या एरियातली थोडी जरा नकारात्मक शक्ती कमी झाली आणि लाकूड पाण्यात बुडले. पाण्यातून काढून तुम्हाला त्याचे तुकडे करायचे आणि तुकडे करून तुम्हाला दरवाजेवर, चौकटीवर, सर्व ठिकाणी असे जसे सांगितले तुम्ही वापर, तसं तुम्हाला वापर करायचा आहे. लाकडं कुठं नाही भेटलेच तर मला कॉल करा, संपर्क साधा आणि लाकडं 1, 2, 3 असे जसे लागतील तसे, फूट, अर्धा फूट, 1 फुटाचे, अर्ध्या फुटाचे तुकडे तुम्हाला भेटून जातील. माझा पत्ता आहे हडपसर, सोलापूर हायवे, कुंजरवाडी तर राहायला आहे. तुम्हाला प्रत्येकापर्यंत ही व्हिडिओ पोहोचायचा आहे, कारण भरपूर अडचणी आहेत. समजा काही पोटात खाऊ घातलेले असे आहेत, म्हणून जेवढं होईल तेवढा मी व्हिडिओ कमी बनवायचा आणि सर्व सांगायचा प्रयत्न केला आहे या व्हिडिओमध्ये मित्रांनो. त्याच्यामुळे समजून घ्या. काही जरी चुकाहुक झाले तर गडबडीमुळे झाली असेल असं मान्य करा, कारण कुठेतरी एक सांगायच्या प्रयत्नामुळे गडबडीत काय होतं माणसाच्या लक्षात राहत नाही. कारण पहिले एक आपण एक असाची व्हिडिओ बनवला दमाने बोलून, तर ती 19 मिनिटाचा व्हिडिओ झाला. तर आपण गडबडीत सांगतो म्हणजे की कमी टाईममध्ये तुम्हाला ही सगळी माहिती भेटली पाहिजे मित्रांनो. बाकीच्या ह्याच्याचा उद्देश एवढाच आहे. म्हणून पांढरीचं लाकूड बघा एकदा कसं आहे ते, पांढरं सुपट लाकूड आहे. आणि ही व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोहोचवा, कारण ह्याच्यात भरपूर अशी माहिती दिली. एक तुकडा तुमच्या जवळ राहू द्या, जवळ जर तुकडा मोठा तुकडा राहिला. आता लोक म्हणतात मित्रांनो मनीची राहिली गोष्ट, तर बघा हे असा, आता मनी बघा, एक मनी घेतलाय मी 50 रुपयाला. बघा मनी किती, तुळशीच्या माला एवढा मनी आहे. तर ही मनी बघा किती मोठा आहे त्याच्यापाशी, हो का, ह्याच्यात डबल टिबल दिसतो मनी. तर त्याच पाहिजे तुम्हाला असा मनी वापरायचा आहे. असं वापरून काय करायचं, असं तुकडा काढून ह्याला दाबण्याने छिद्र करायचं. छिद्र केल्यानंतर असा मनी हातात तुम्ही ब्रेसलेटमध्ये घाला, कारण मोठा मनी वापरल्यानंतर मोठ्या लाकडाचा रिजेक्ट आलेला आहे. लय तुम्ही बारीक छोटे मनी वापरत जाल, ह्याचा रिजेक्ट थोडा उशीर आहे. कारण एवढा जर मनी छोटा म्हणलं तर ह्याचा रिजेक्ट कमी येणार. असं लाकूड जर जास्त धारण केलं, जास्त मनी धारण केले, त्याचा रिजेक्ट जास्त येणार मित्रांनो. ती बी आपल्यात बघण्यात आलेलं आहे. म्हणून असा मनी पाडा लाकूड एका हाताच्या बोटावने. जरी एखाद्याला कुणाला लागत असल्या तर 2 काट्या मागवा, एक बारकी मनी पाडवाय आणि एक मोठी लाकूड. घरामध्ये संरक्षण, शेतामध्ये संरक्षण, तुमचा गाईचा गोठा असेल, रानात, घरात असेल, मोठ्या लाकडाचे तुम्ही घराच्या चौकून बांधा आणि बारक्यामध्ये जे तुकडा आहे बारकीचे तुम्ही मनी पाडा. असे 2 लाकडे जरी बोलविले, 2 लाकडे येऊन घेऊन गेला मला फोन करून तरी चालतंय मित्रांनो. सर्व कामासाठी, सर्व ह्याच्यासाठी. हे काय विषारी लाकूड नाही, काय नाही मित्रांनो. हे खायला चालतं, पोटातून घ्यायला चालतं. ह्याला हनुमंताचा वास आहे, देवीचा वास आहे, पांढऱ्या देवीचा, जी का धनगराची देवी आहे डोंगराची. पहिले जे लोक मित्रांनो साधू संत जे तपश्चर्याला करायला बसायचे, ह्या लाकडाच्या कंपाऊंड करून बसायचे. त्यांचे हिंसकपणाने हल्ला करत नव्हते. असं कंपाऊंड केल्यानंतर ह्याच्यापाशी 20 फूट 10 फूट जसं लाकूड साईज मोठी असेल त्याच्या पद्धतीत त्याच्यापाशी काही येत नाही मित्रांनो. हे बी सिद्ध झालेले आहे बरेच जागे. तर जेवढा होईल तेवढा व्हिडिओ ही शेअर करा, लाईक करा, प्रत्येकापर्यंत पोहोचवा. पांढरीच्या काठीचा म्हणजे थोडक्यात एक जग कल्याणासाठी व्हिडिओ बनवलेला आहे. आणि ह्याच्यात मी तुम्हाला सांगितले अजून बी, मी गडबडीनं बोलायचं एवढंच कारण की कमी टायमामध्ये भरपूर माहिती लोकांपाशी भेटावी. कारण आपल्याला कुठेतरी कोणाचा टाईम हे महत्त्वाचा असतो. म्हणून दमाने जर सांगायचं राहिलं असतं त्याचं भरपूर टाईम गेला असता. तर म्हणून पांढरीचे लाकडी बघा एकदम निबर असतं. आणि हे तिची मुळे आहे मित्रांनो. एक आपण मुळे आणलेले, मुळे आहे ना नदीच्या कडेला असताना ते मुळी उघडी पडली होती, तर मुळी हलकी आहे वजनाला, पाण्यात बुडत नाही बघा. आणि वरचं लाकूड पाण्यात बुडल्या जातं. म्हणून नाही बुडणारे लोक काम करतात, बुडणारे काम करतात. फक्त लाकूड ओरिजिनल पाहिजे. कारण तुम्हाला डुप्लिकेट लाकूड दिलं त्याचा काही उपयोग होणार नाही मित्रांनो. म्हणून हे पांढरीच्या काठीचा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत आल्यावर मोहरी पाठवा, प्रत्येक बघा, याचा उपयोग करून घ्या. पांढरीचे एकदम चांगल्या प्रकारे काम होतं आहे. लाकूड असेल, मणी असेल, पोटात खाऊ घातलेलं असेल, आणि पोटात खाऊ घातलेलं असलं मित्रांनो, डहा घेतला असला तर एक माझी कळकळीची विनंती की आपल्याला एक पॉकेट भेटतं, करणेबंधन पॉकेट तुम्हाला वापरावं लागेल. ती उशाला घेऊन अजिबात कधी करणे घरात कवटल होणार नाही, घरबंधन होईल त्याच्यापासून. त्याच्यामध्ये पंचधातूचे तुम्हाला 4 खिळे भेटतात. त्या 4 खिळेपासून 6 महिने झाल्यानंतर तुम्हाला घरबंधन करून घ्यायचं आहे. शुक्रवारच्या दिवशी एक खिळा, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर असे 4 बाजूने 4 खिळे घ्यायचे मारून. तर शुक्रवारच्या दिवशीच 6 ते 7 त्या टायमाला माझ्या संपर्क साधा, ज्याने पॉकेट नेलं त्याचं घरबंधन होऊन जाईल. आणि त्याच्यामध्ये वनस्पतीचं पॉकेट असतं. 9 घराचे काही वनस्पती असतात. ते 9 घराच्या वनस्पत्या तुम्हाला जिथं मोठा हॉल आहे
त्या हॉलच्या एका मध्यभागी तुम्हाला ते खाली जमिनीत गाडून टाकायचे आहे. कारण जमिनीत गाळल्यानंतर त्याच्यावर इटा चांडाळाचा दोष होत नाही मित्रांनो. म्हणून ढाळ किती जर घेतले तर तुम्हाला करणीबंधन पॉकेट वापरणं म्हणजे वापरणं आहे, तर परत ती गोष्टी तशा जीवनात घडणार नाही मित्रांनो. म्हणून जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा आणि प्रत्येकापर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा. एवढेच की बरेच लोकांना त्रास आहे. परत आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू आणि वैद्याच्या सल्ल्याने औषध करू. नमस्कार मित्रांनो, राम राम.